नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा नवा संघर्ष उभा राहताना दिसतोय। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदींच्या आकडेवारीवरून राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेवर अत्यंत गंभीर आरोप केले। राज्यात 58 लाख नोंदी सापडल्याचं आधी सांगणाऱ्या सरकारनं आता हा आकडा अचानक 48 लाखांवर कसा आणला? त्या 10 लाख नोंदी नेमक्या कुठं गेल्या असा परखड सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे। मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। या आढाव्यानुसार आतापर्यंत राज्यात 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। या नोंदींच्या आधारे राज्यात आतापर्यंत एकूण 12,11,303 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले असल्याची माहिती सरकारनं अधिकृतपणे जाहीर केली। मनोज जरांगे पाटील यांनी या आकडेवारीवर तीव्र आक्षेप घेतला। त्यांच्या दाव्यानुसार शिंदे समितीने यापूर्वी दिलेल्या अधिकृत प्रोसिडिंगमध्ये राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा उल्लेख होता। मात्र ताज्या बैठकीत हा आकडा 48 लाख दाखवला गेल्यानं 10 लाख नोंदींचा हिशोबच लागत नाहीये। जरांगे पाटील म्हणाले, प्रशासकीय अधिकारी मंत्री विखे पाटील यांची दिशाभूल करताय। आधी 58 लाख नोंदी असल्याचं सांगायचे आणि आता 10 लाख नोंदी कमी करून सांगताय। हा मराठा समाजाचा गेम करण्याचा तर प्रकार आहे का? सरकारनं दिलेल्या माहितीनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपात छत्रपती संभाजीनगर विभागानं आघाडी घेतली आहे। सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नोंदी शोधण्याचं काम गतीनं झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे। या तफावतीवरून संतापलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय की जर या 10 लाख नोंदींचा स्पष्ट खुलासा झाला नाही तर मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल। त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणात जातीनं लक्ष घालून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्याची मागणी देखील केली आहे। प्रत्येक मराठा घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी एकही नोंद गहाळ होऊ देणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। दुसरीकडे काही नोंदींचं व्हेरिफिकेशन सुरू असल्यानं किंवा तांत्रिक कारणांमुळे आकड्यांमध्ये बदल असू शकतो। मात्र आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानं आता सरकारला या 10 लाख नोंदींच्या तफावतींवर अधिकृत स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। मराठा आरक्षणाचा लढा आता केवळ आरक्षणापुरता मर्यादित न राहता तो सापडलेल्या नोंदी आणि त्यांच्या अंमलबजावणीभोवती फिरताना दिसतोय। येत्या काही दिवसांमध्ये यावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मागं लाठीचार्ज पासून सुरू झालेला वाद आणि त्यानंतर सुरू झालेली जरांगेंची उपोषणं आणि आंदोलनं थेट मुंबईपर्यंत पोहोचली होती। मात्र त्यानंतर एकदा नाही तर दोनदा शासनाला ही आंदोलनं शांत करण्यासाठी धावपळ करावी लागली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या वेशीवर म्हणजेच नवी मुंबईत अधिसूचना जरांगेंना दिली होती। मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यानं जरांगेंनी पुन्हा मुंबई गाठली। आझाद मैदानात जरांगे तळ ठोकून बसल्यानंतर सरकारनं पुन्हा एकदा मध्यस्थी करून आंदोलन थांबवलं आणि त्यानंतर सुरू झाला तो नोंदींचा शोध। त्यानंतर समोर आलेली आकडेवारी आणि आता समोर आलेला घोळ यावरून आता पुन्हा वातावरण तापतंय। दुसरीकडे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला ओबीसींकडून कडाडून विरोध होतोय। याआधीही आपण लक्ष्मण हाकेन यांच्या विरुद्ध जरांगे असा सामना पाहिला होता। जरांगेंच्या उपोषणाला लक्ष्मण हाकेंनीही उपोषणानंच उत्तर दिलं होतं। त्यामुळे आता पुन्हा तीच स्टोरी रिपीट होणार का? सरकार या आकडेवारीबाबत स्पष्टता आणणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही मात्र पाहत राहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।